गुड मॉर्निंग एव्हरीवन, इट्स अ प्ले टाईम. तर आमच्या हॉटेलच्या प्रिमायसेसमध्येच एक गार्डन होतं आणि शर्विलला तिथे खेळायचं होतं. नाही चल ना पुढे. नाही पडशील. अच्छा, हे ब्रेकफास्ट आहे. फ्रूट्स, केक आहे, परत ब्रेड, ते एग्स ठेवलेत, जाम, बटर, इडली, माय, सांबार, चटणी, टी, कॉफी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Thank you. आता भरव मम्माला. ते सेलिब्रेशन केलं तू? हो. आता भरव ना मला. हॅपी बर्थडे आहे ना माझा. थोडं खा. थोडंच खाऊ. थोडं खा. नको. थोडं म्हणजे चेरी ना, हे वरचं. गुड मॉर्निंग ऑल. सो सकाळी आमचं सँडमध्ये खेळून झालंय. शर्विलचं ब्रेकफास्ट झालाय छान आणि आता रेडी होऊन आम्ही नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे. तर आम्ही निघणार आहोत आता हॉटेल ओकला. इकडनं आमचं थर्ड हॉटेल आहे. आज हे रामोजी फिल्म सिटी वगैरे बघून झालं. आता आम्ही ॲक्च्युली सिटीमध्ये चाललो आहोत. तर सिटीमधले काही स्पॉट्स आम्हाला कव्हर करायचे म्हणून आम्ही जवळचं हॉटेल बुक केलं. तर हॉटेल ओक म्हणून आहे, जे एअरपोर्ट जवळच आहे. तिथे आम्ही जाण्यासाठी आता कॅबही केली आहे. तर तिथून मग आमचे 3-4 स्पॉट्स आहेत, जसे एक सुधाकर म्युझियम बघणार आहोत आणि चौमाला पॅलेस एक आहे ते बघायचं आहे. तर मग या तिकडे निघू आणि मग तिकडनं जाऊन सगळे स्पॉट्स जे आम्ही आहेत ते कव्हर करू आणि दाखवत राहू व्हिडिओ. इथे तुम्हाला पॅलेसला जायचं असेल तुम्ही कॅबने पण जाऊ शकता आणि हॉटेलची कारसुद्धा अवेलेबल आहे. पण तुम्ही एकदा रेट चेकआउट नक्की करा की कुठे तुम्हाला बेटर डील मिळते आणि ती फायनल करा. सो आम्हाला कॅब प्रिफर वाटले तर आम्ही कॅब बुक केली आहे, जे आम्हाला आता पोहोचवणार एक अर्ध्या तासात आणि मग तिथून कुठे जातोय ते बघूया. सो स्टे ट्यून. हॉटेल्सच्या कॅब आणि ओला उबेर, इथे ॲक्च्युली ओला उबेर चालतात आणि खूप चांगली फ्रिक्वेन्सी आहे. तर तुम्हाला हॉटेलच्या कॅब्स बुक नसतील करायच्या, थोडासा कॉस्टलीच असतात, पण कॅब्स ह्या नॉर्मल रेंजला तुम्हाला मिळून जातात. तर मी तर प्रिफर करेन तुम्हाला की तुम्ही ओला उबेरच करा. खूप इझिली कन्व्हिनियंट आहे आणि पूर्ण सिटीच्या कुठल्याही पार्टमध्ये ते अवेलेबल आहेत. सो इथे आम्ही कुठे जातोय, इथे पुढे काय टूर असणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ पुढे बघत राहा. हॉटेल ओक हे एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे तिकडचे रोड्स खूप मस्त होते आणि तुम्हाला आजूबाजूला प्लांट्स पण खूप पाहायला मिळतील. हॉटेलला आल्यानंतर आम्ही फक्त फ्रेश झालो, बॅग्स ठेवल्या आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटला जाण्यासाठी. लगेच ठेवलं, रूमवर सगळं सामान ठेवलं आणि आता कॅबची वाट बघतो नेक्स्ट स्पॉटसाठी. सो 15 मिनटं सर्विस छान मस्त झालं. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आलो आहोत सुधाकर म्युझियमला. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता चौमाला पॅलेस जायचा, पण चौमाला पॅलेस फ्रायडेला बंद असतं आणि हे आम्हाला कुठेच माहिती नव्हतं. ऑनलाईन पण पाहिलं तेव्हा कुठे असं प्रॉपर मिळालं नव्हतं आम्हाला. तर चौमाला पॅलेस तुम्ही येणार असाल तर फ्रायडेला येऊ नका,
फ्रायडेला ते बंद असतं. मग तिथून जवळ आम्ही सुधा कार म्युझियमला आलो. इथे जुन्या विंटेज कार्सचं म्युझियम आहे बघू. तर तिकीट प्राइसेस आहेत त्यांचे ॲडल्टचे 150, लहान मुलांचे 120, फॉरेनरसाठी जास्त आहेत. आय डोंट नो सगळीकडे असं का असतं. आणि कॅमेरा जर तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार असाल मोबाईल तर 100, व्हिडिओ कॅमेरा म्हणजे गोप्रो वगैरे असेल तरी 100. आणि तुम्हाला गाईड पाहिजे असेल म्हणजे एक त्यांचं इक्विपमेंट असतं ते पाहिजे असेल तर तुम्हाला 300 रुपये एक्स्ट्रा भरावं लागतं. तुम्ही स्वतःची कार वगैरे आणणार असाल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत इथे दिलेले आहेत. आणि मी एक म्हणजे तिकीटचं सगळ्या घेतलेच आहेत. आता मी फक्त मोबाईल हे मी घेतलं आहे. कॅमेराचं पण तिकीट आणि एक पास. चला एंट्री करू. वाव शर्विल काय चालवतोय तू? एक राईड झाली आमची. एक राईड झाली. शर्विल ह्याच्यावर बसला होता. बाईक मस्त बाईक आहे. ती बनवली आहे त्यांनी ती छान तशी. ते काय त्यात इंजिन वगैरे तर नाहीये. मस्त बनवलंय. सायकल आहे. एक कारचं पार्टचं स्ट्रक्चर फक्त त्याने इथे लावलंय. पाळणा म्हणून आहे बापरे. हा पाळणा आहे. झोपाळा टाईप त्यांनी केलंय बघायला. पाठी हुक लावून मस्त आयडिया. एक जुनी सायकल आहे जुन्या पद्धतीची. तिथे एक चेतक बाईक यायची बजाजची. बजाज चेतकला लांब करून टाकले त्याने बजाज चेतकला. तर मस्त आहे ना. 8 सीटर असेल 8-9 सीटर सगळे एकच मिळतात. गोलमाल मध्ये नाही का ती मोठी बाईक होती तसं बनवून टाकलंय त्यांनी. पण एक चांगला आयडिया म्हणजे काय मधून कट केले त्यांनी म्हणजे मोठासा बेंच लावलाय आणि ते केले. आणि हे काय आहे का? शू आहे. शू आहे. शू मध्ये त्यांनी बसवलं. ही चेतक आहे खूप. अच्छा ही चेतक आहे आणि त्याला साईड कार म्हणून हे केलंय शू. ओके छान आहे. ह्याला पण काय स्प्लेंडरला साईड कार म्हणून परत एक शू बनवलाय त्यांनी. छान आहे. आणि पाठी बघा केवढी मोठी कार. ट्रॅक्टर आहे नो काय बघायला पाहिजे ते त्या साईडने. केवढे टायर आहे त्याचा बापरे. मस्त आहे. अगेन इथे बाईक आहे आणि त्याला कमोडला बनवलंय. कमोडला साईड कार बनवले बघा. कमोड आहे साईड कार बनवली. ही एक बाईक आहे बघा मोठी सर्वात मोठी. वा छान छान. त्याचा हँडल कसा पकडणार तो माहित नाही. शर्विल बसलाय. वाव मस्त नाही. बाय बाय. शॉपिंगला चाललोय. कुठे चाललंय? काय बोलता म्हणता मी शॉपिंगला चाललोय ते घेऊन. शॉपिंगला चाललाय तू? हो कुठे आलाय तू? कार म्युझियम. हे मला आवडतं. आवडलं? ओके चला उतर आता. उतरा. एकदम जुने मॉडेल्स आहेत. प्रिया आणि बजाज चेतक सुपर.
ते त्यांनी तुम्हाला खायला आतमध्ये ऑप्शन्स आहेत, सँडविच वगैरे. कोणाला बॉटल ओपनर पाहिजे असेल, किचन ते घेऊ शकता. कॅप्स आहेत ते. तर हा इथे खाण्यासारखं खूप ऑप्शन्स आहेत खायलाही. सुंदर शॉप्स आहेत. आणि ते लहान मुलांना काही खेळणी पाहिजे असेल म्हणजे पण मस्त त्यांनी बाईकवर केलंय. हा एक टँक आहे जुना, यामाहा RX-100 1987 आहे. वर्ल्ड वॉर 2 पॅराडॉक्स कोलॅप्सिबल सायकल ही आहे ती. वर्ल्ड वॉर 2 ची सायकल त्यांना कुठून भेटली? खूप जुनी सायकल आहे. एक रॉयल एनफील्ड 500cc मॉडेल 2000 आहे. पाठी आहे ती. सॉरी हे आहे ते रॉयल एनफील्डची. आणि ती एक बाईक आहे, डर्ट बाईक पाठी. विलियम्स ज्युनियर वर्ल्ड वॉर 2 पॅराडॉक्स मोटरसायकल थिंक ही असेल. छोटीशी आहे, मस्त मस्त आहे. त्यांनी मॉडिफाय केलं. ही फोर्डची जीप आहे. याचे ना मस्त त्यांनी असे बघा ना, ते सोल्जर्सचे त्याने कॅप जे घातलेले आहेत ते कॅप इथे ठेवलेले आहेत. फोल्डिंग सायकल आहे बघा तिकडे वरती दिसत. हे 1944चं मॉडेल आहे, नॉर्टनचं विथ साईड कार. खूप जुने. वाव. त्यांनी सगळ्या स्प्रिंग पासून एक म्हणजे कारचे किंवा बाईकच्या ह्याच्यापासून बघा ना एक गणपती तयार केलं, स्प्रिंग्सचे हात वगैरे. आणि त्याच्या खाली उंदीर पण तसंच तयार केलंय. नाईस नाईस, चांगलंय. परत ही एक कार आहे, पण जुनी आहे. आय थिंक इयर ऑफ मॅन्युफॅक्चर 16, पण ही 1970s ची आहे. मिनी जीप स्कूटर आहे. साईड कार आणि असं दोन ह्याचं जॉईन करून बनवली. ही एक जीप आहे मोठी, आर्मी जीप आहे. 550 2001 मॉडेल. मजबूत आहे आर्मी. ही मारुती व्हॅन ट्रॅम शेप. ही एक ऑटो कार 175cc 4 स्ट्रोक. वुडन बॉडी रोल्स रॉयस 1913 ही पाठची. पहिली म्हणजे पहिला रोल्स रॉयस असाच असायचा, कारण ह्या खूप प्रीमियम कार्स मध्ये एकदम त्याला रॉयल महाराजा टाईप लुक असायचा. बाकी पुढे तुम्हाला नॉर्मल सायकल दिसतील, सिंगल सीटर म्हणजे ज्या ऑलमोस्ट आपण सर्कस वगैरे मध्ये. एक पॅकर्ड 1913 रेप्लिका 60cc इंजिन, मॅक्सिमम 40 km/h पळू शकणारी. 1994 ची आहे. हेल्मेट ही आहे ती 45. परत एक रोल्स रॉयस 1911 सिल्वर गोस्ट ही आहे ती रोल्स रॉयस. सगळ्या जुन्या गाड्या आहेत त्यांच्या, म्हणजे ज्या आपण बघायला पण आजकाल मिळत नाही तसे. बघा हे 2 सीटर कार मस्त आहे. फन कार्ड 50cc 1987 आहे, बिल्ड झालेलं. लिपस्टिक बाईक वापरे. हा ही लिपस्टिक बाईक. बॅक कार 3 व्हील्स, ती पण कार आहे ऍक्च्युअली. मस्त आहे. कॉम्पॅक्ट कार ही असेल पाठची. ही एक कार आहे शूच्या आकारातली. सोफा कार. वाव. सोफा कार 4 व्हील्स 5 सीटर ही आहे ती. हँडल आहे कार. एक लांब ब्रिंजल कार. वाव. वांग्याच्या आकाराची कार. व्हील्स आहेत खालून.
हेल्मेटच्या आकाराची कार, वा हेल्मेट कार. आता एक नवीन म्हणजे कमोड कार, वा कमोडच्या आकाराची पण कार. म्हणजे बाहेर त्यांनी लावलं होतं पण ते साईड स्टँड आहे आणि ऍक्च्युली आतमध्ये बसून गाडी चालवण्यासारखं आहे. एक होंडाची चेस कार, वा चेस खेळा नाही तर कार म्हणून चालवा. हे डबल वाली सायकल. मग कार पण आहे, मग कार. इंडिया स्मॉलेस्ट ट्रेन. सगळं जुनं आहे सामान बघा ना. हे जुने आपण गाणी ऐकायचे, बाकी रेडिओ आहेत, पार्टी ट्रान्झिस्टर आहे. बुक कार, बुकची पण एक कार आहे. पेन्सिल कार आहे. शार्पनर कार मस्त केलंय त्यांनी. फाउंटन पेन कार, इरेजर कार. ही एक फुटबॉल कार आणि लिटरली आत बसून चालवू शकतात अशा कार आहेत. ही आहे बास्केटबॉल कार, आतमध्ये इंजिन आहे त्याचा. टेनिस बॉल कार, गोल्फ बॉल कार. हे एक लंडनची जशी बस असते त्याचं एक बनवलंय, पण ह्याला पण मशीन आहे आतमध्ये दिसते. वर्ल्ड स्मॉलेस्ट डबल डेकर. वाव. कॉम्प्युटर कार, बापरे. बॅडमिंटनचं जे कॉक असतं त्याची कार आहे. क्रिकेट बॉल कार, स्नूकर टेबल कार, पॅरेट केज कार. बॅट बघा केवढी मोठी, बॅटची पण कार आहे. डायनिंग टेबल कार, शिवलिंग त्याची कार, लाडू कार, ज्वेलरी कार. त्यात बँगल्स आहेत, ज्वेलरी दिसते. ब्राईड कार, एक सर्वात छोटी सायकल आहे. बाबरे एवढी छोटी पण आहे ती बघ. मिनी बाईक पण आहे याच्याकडे. कॅमेरा कार तर ती आहे आणि बाईक बघा ही सर्वात मिनी आहे आणि ऍक्च्युली बाईक आहे ही बाईक. हो खेळण्यातच वाटते पण ते आहे छान वाटतं. सगळ्यात बघितलं ते. ऍक्च्युली असं वाटतं की हे फक्त शो साठी पण नाही, हे आता पण चालवायला कोणी घेतलं तर चालू शकतात अशा गाड्या. आणि हे तुला नाही ज्वेलरी कोणी इमॅजिन पण नाही करू शकत. त्याचं त्यांनी डिझाईन ऍक्च्युली वाटते फक्त गरज नाही. खरंच आहे ती, त्याला मोटर आहे. रिंग पण आहे, कॅमेराचं कोणी विचार पण नाही करू शकत की त्याचं कार बनवू. शू कार आहे, सूटकेसची कार आहे, सूटकेस कार बघा. कप अँड सॉसर कार. ते बघा वरती, तर तुम्ही बघत असाल दिसत असेल त्या ऍक्च्युली चालवलेल्या आहेत. त्या कॅमेरा कार चालवून त्यांनी इथे ठेवलेली म्युझियम. ते सगळ्या कार्सला मोटर आहे, त्या ऍक्च्युली चालवले जातात. हा कॉम्प्युटर कार जी मगाशी आपण पाहिली ती पण चालवली आहे त्यांनी. तिथे बस ना, मग काय झालं. खाली आहे कतला, इथे बस ना कारवर. हा एक लास्ट सेक्शन आहे विंटेज कार्सचा. इथे एक मारुती व्हॅनला त्याने एक होम बनवलंय, मोटर होम, चालतं फिरतं घर. एक ॲम्बेसेडर जुनी जी कार होती एकदम चांगली ती आहे. ही एक कार आहे जी एकदम विंटेज टाईप आहेत आणि खूप जुन्या काळात त्या वापरल्या जायच्या. ते फिएट प्रीमियर पद्मिनी पण बघायला मिळाली आम्हाला. आणि एक मस्त कारचं त्यांच्याकडे कलेक्शन होतं विंटेज कार्स, एकदम जुन्या कार्स, एकदम बघून मस्त वाटलं आणि एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आली.
ही एक मोठी सायकल आहे. ऍक्च्युली वरती सायकलला बसण्यासाठी आहे, त्याला पूर्ण एक चेन आहे, माहित नाही ती कशी ऑपरेट होते, पण आहे एक मोठी सायकल आहे. आजचा सुधाकर म्युझियमचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅप्पी, कीप स्माइलिंग, बाय.